मिरकुटे ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय। धावसंख्या आहे 1। स्ट्राइकिंगला फलंदाज अशोक डिंडा। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा कीपर यावेळेस राजेश मिरकुटे बीट झालेले आहेत। 22च्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे धीरज पवारचं। पहिलं षटक सुरू आहे। स्ट्राइकिंगला फलंदाज नौशाद आहेत। विस्फोटक फलंदाज नौशाद ऑन स्ट्राइक। गोलंदाजी मार्कवरती धीरज पवार राईट मोर द विकेटने। मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल। फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन। चांगला झेल पकडलाय राजेश मिरकुटे यांनी आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का भूमी 11 मांडा टीमला। नौशाद बॅक टू द पवेलियन। अन्य बॅट्समन चिंटू येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। नौशाद बाद झालाय। भूमी 11 मांडा या टीमला खूप मोठा धक्का दिलाय धीरज पवार यांनी। पॉवरफुल गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे धीरज पवारने। न्यू बॅट्समन चिंटू येत आहेत। कल्पेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे। 7 दिवस त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य आहे। ओव्हर द विकेटने चिंटू स्ट्राइकिंगला। फुल टॉस आहे, क्या बात आहे। ड्राइव्ह करतायत, कव्हर ड्राइव्हचा फटका। आउटफील्ड फास्ट आहे। बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागला होता। मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा। 2 धावांवरती समाधान मानावं लागते। रोहिदास पवार होते बॅकअप साठी। एक लेजंड क्रिकेटर राजेश मिरकुटे, हरेश विशाल आहेत। धावसंख्या 4। संत आणि सावध सुरुवात केली कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40 धावा 40 ते 45 धावा बनवावे लागतील। फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये। या विस्फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। चिंटूचा खेळ लागतोय हा दुसरा मोठा धक्का भूमी 11 मांडा टीमला। जयेश राजे येत आहेत नवीन फलंदाज। 4थ्या क्रमांकावरती या षटकामध्ये धीरज पवारने चांगली गोलंदाजी केली। विकेट टेकिंग गोलंदाजी 2 विकेट मिळवलेत। 5 चेंडू फेकलेत, धावा खर्च केलेत, 4 विकेट मिळवलेत, 2 इकॉनॉमिकल गोलंदाजी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज धीरज पवार। आज लकी चाम देखील आहेत भूमी 11 मांडा या टीमचे अर्शद भाई शेख। जयेश राजे स्ट्राइकिंगला। स्कूप करतायत, ही खासियत आहे। ट्रेडमार्क फटका आपण पाहतोय जयेश राजेच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला दणदणीत चौकार। षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 8।
सो मच सूरज केणे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून भावाले बी या टीमचे रन मशीन जो संघ खेळतोय महेश शेठ भोईर पुरस्कृत चिराग नायरा 11 भावाले बी या नावाने प्रणित यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांच्यासोबत देवेन म्हस्कर देखील आहेत धावसंख्या आहे 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत प्रणव ज्याने विकेट मेडन षटक टाकलेला आहे या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती याच प्रणवने तोच प्रणव येतोय या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज अशोक डिंडा मांड्याचा हा वंडर बॉय रन मशीन आहे यावीस फटका फसलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल लॉंग ऑफ सीमारेषेवरती हा झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद लागतोय हा तिसरा मोठा धक्का अशोक बॅक टू द पविलियन भूमी 11 मांडा टीमचे संघनायक फहीम इद्रिसी जयेश राजे आणि फहीमला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40+ धावा बनवावे लागतील संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण की 3 महत्वाचे फलंदाज गमावलेले आहेत भूमी 11 मांडा या टीमने परंतु मांडा टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं अशी परिस्थिती आली होती आणि त्यावेळेस जगन्नाथ पाटील यांनी 2 षटकार 1 चौकार लगावला होता आणि ते देखील डगआउट मध्ये आहेत संकेत भोईर देखील एक सिक्सर किंग त्यांच्या डगआउट मध्ये आहे संपूर्ण स्टारकास्ट यावेळी ड्राईव्ह करतायत सॉफ्ट हँड खेळतायत अलोंग द कार्पेट चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव झाली पूर्ण धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडला आपण पाहतोय आणि अपघात निश्चित आहे जयेश राजेला माघारी परतावा लागेल लागतोय हा चौथा मोठा धक्का भूमी 11 मांडा टीमला न्यू बॅट्समन संकेत भोईर येत आहेत 6व्या क्रमांकावरती सिक्सर किंग आहे वेल फिनिशर आहे परंतु आता जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय 4 बाद 9 ही धावसंख्या आहे यावेळी ड्राईव्ह करतायत शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती ज्याप्रमाणे पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे आपण पाहतोय या अंतिम दिवसामध्ये गोलंदाजी करतायत प्रणव हा गोलंदाज प्रणव पवार धीरज पवार आणि प्रणव पवारने इम्प्रेस केलंय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे आउटस्टँडिंग गोलंदाजी प्रचंड वेग आहे हार्ड लेंथ आपण पाहतोय पिचिंग चांगली आहे लाईन चांगली आहे येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आपण पाहतो 10 या धावसंख्येवरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय भूमी 11 मांडा या संघाला जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल फुल टॉच चेंडू पूर्णपणे लाईन मिस केलेली आहे फलंदाज फहीमने आलाय हा डॉट बॉल
धावसंख्या स्थिर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज प्रणव पवारने आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे राईट मोर द विकेटने. फुल टॉस चेंडू ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळतायत. फक्त दिशा दिली डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? डायरेक्ट हिट होत नाहीये आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत संकेत भोईर. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. राजेश मिरकुटे येत आहेत नवीन गोलंदाज. एक्सपिरियन्स भरपूर आहे. नक्कीच सातत्याने सिद्धिविनायक मुरबाड या टीमच्या माध्यमातून व्यावसायिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी आपण गेले कित्येक वर्ष पाहिलेली आहे राजेश मिरकुटे यांची. संकेत ऑन स्ट्राइक. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. फिरकी आक्रमण आहेत राजेश मिरकुटे. फिरकी पटू आपण पाहतोय आणि पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 13. कमबॅक करावा लागेल. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. मिस टायमिंग आहे. प्रणव जज करतायत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाल. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा या टीमची. न्यू बॅट्समन चिंटू येत आहेत. सीनियर चिंटू. चिंटू खजांजी 7व्या क्रमांकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला राजेश मिरकुटे आहेत लेजंड क्रिकेटर. दुसऱ्या बाजूला चिंटू खजांजी आपण पाहतायत. त्यांच्याकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत 13 या धावसंख्येवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. चिंटू बॅक टू द पवेलियन. सो मच. न्यू बॅट्समन जगन्नाथ पाटील येतात आणि राज भोईर यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी. आतिश भांडे आपले देखील स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. अमित आलेले आहेत. अमित भांडे गणेश डिंगोरे येत आहेत. नेक्स्ट मॅच आहे भावाले बी आणि गोठेकर बी. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळी बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे एका हातामध्ये. हरेशने फलंदाज झालाय बाद.
करतोय गोलंदाज राजेश मिरकुटे. आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत. यस, आउट आहेत. एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. चांगला स्ट्रोक, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं हरेश मिरकुटे यांचं. आणि 7 फलंदाज बाद झालेले आहेत. सत्यम येत आहेत. 7 फलंदाज गमावलेले आहेत. चांगला स्ट्रोक खेळले होते जगन्नाथ पाटील. ज्याप्रमाणे दुसऱ्या दिवसामध्ये बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग करायची होती, परंतु हरेश मिरकुटेने कार्बन कमाल झेल पकडलेला आहे. सत्यम येत आहेत. सत्यम सिंग इन ॲट नंबर 9, 9व्या क्रमांकावरती. पूर्णपणे डॉमिनेट केले जात आहे. दहागाव 11 या टीमच्या माध्यमातून भूमी 11 मांडा या टीमला फक्त आणि फक्त धावा आहेत 13 आणि 7 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. भूमी 11 मांडा या टीमची धावसंख्या आहे 7/15. हरेश मिरकुटे सारखा फलंदाज दहागाव या टीम मध्ये आहे, ज्याने TDPL सीझन 4 गाजवलेला आहे आणि TDPL सीझन 4 चा चॅम्पियन संघ श्री गजन डेव्हलपर्स मांडा. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. फिरोजबाई आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने 5वा दिवस गाजवलेला आहे 40+ च्या माध्यमातून. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू पाहिला. लेग ब्रेक आणि येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच असणार आहे चिराग नायरा 11 भावाले बी विपक्ष श्री स्वामी समर्थ 11 गोठेकर बी. आणि त्यानंतर वन सोल्युशन नवी मुंबई आणि गावदेवी नानकर. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्ष. सो मच. चला दोन्ही कॅप्टन आपण या टॉस साठी गोठेकर बी आणि भावाले बी या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या फटक्यांची नितांत गरज आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार सत्यमच्या बॅट मधून. फईमला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक शेवटचं घेऊन येतो गोलंदाज हरेश मिरकुटे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. दहागाव 11 दहागाव कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत संघ आहे, ज्या संघाने पहिला दिवस गाजवलेला आहे. तो संघ आपण पाहतोय सुपर 6 मध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय थोडंसं कडवं आव्हान आहे भूमी 11 मांडा या टीमचं. जगन्नाथ पाटील यांचा संघ. आणि अपील लाऊड केली होती कॉट बेंच आणि अपील फेटाळलेली आहे. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती
21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे सुरू आहे शेवटचं. हरीश मिरकुटे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा षटकार. सत्तावीस धावा धावफलकावरती. थोडस आपण करेक्शन करूया. धावसंख्या आहे 28. कारण की 10 धावा आल्या राजेश यांच्या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 28 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक. हरीश हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. इथे हा डॉट बॉल चांगला चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. स्वतःवरती नाराज होतोय फहीम इद्रिसी. कारण की या एक षटकार देखील लगावला होता आणि याही चेंडूवरती संधी होती. कारण की फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, इथे क्षेत्ररक्षक नाहीयेत. ते 30 सर्कल मध्ये आहेत. 28. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 2 चेंडू नक्की शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश येईल भूमी 11 मांडा या टीमला. तो प्रयत्न असेल फहीम यांचा. हरीश बॅकफुल जाऊन ऑन द टॉस खेळतात. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली पूर्ण. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील धावा 2 या चेंडूवरती. थोडीशी लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सत्यम सिंग यांच्या माध्यमातून. कारण की सत्यमने एक षटकार देखील लगावला होता. तो स्ट्राइक घेत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. फहीम इद्रिसी संघर्ष करतायत. एक षटकार जरी आला असेल तरी देखील तो खेळतो. वैयक्तिक 9 चेंडू आणि 13 या धावसंख्येवरती. संघर्ष सुरू आहे भूमी 11 मांडा या टीमचा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग हिट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे 10 गाव या संघासमोर. भूमी 11 मांडा या संघाने. नेक्स्ट मॅच आहे चिराग नायरा 11 भावाले बी आणि श्री स्वामी समर्थ 11 गोठेगर बी. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. आपण टॉस देखील करूया आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपण टॉस करूया राज भोईर यांच्या शुभ हस्ते. सुपर 6 मधील हा दुसरा सामना 4 षटकांचा सामना असेल. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड. टॉस जिंकलेला आहे चिराग नायरा 11 भावाले बी या संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोर शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ गोठेगर बी संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? बाकी काहीच नसेल, फक्त जिंकण्याचा निश्चय असेल. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन नियोजन खूप छान आहे आणि ते खेळायला सुद्धा मजा येते. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. गोठेगर बी या टीमचे संघनायक आहे. टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता?
नक्कीच पहिली मॅच होती आत्ताच्या दिवसाची, तसं क्षेत्ररक्षण केलं असता, पण आता फलंदाजी आहे. असं काय नाही, टॉस इम्पॉर्टंट असतोच, पण आपण जो एफर्ट लावतो बॅटिंग करून त्यामध्ये पण भरपूर फरक असतो. कोणाकडून जास्त अपेक्षा आहे? गणेश आहेत, आतिश आहेत, तू देखील आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? अपेक्षा तर मला पूर्ण 11 जणांकडून आहेत आणि सगळ्यांनी त्यांचा परफॉर्मन्स स्वतःसाठी करावा एक. नक्कीच सर्व 100% देतील. नक्कीच गोठेकर बी आणि भावाले बी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. टॉस जिंकलेला आहे भावाले बी या संघाने. महेश शेठ भोईर पुरस्कृत संघ आपण पाहणार आहोत. चिराग नायरा 11 भावाले बी आणि त्यांना फाईट करेल प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे पुरस्कृत संघ, अर्थातच श्री स्वामी समर्थ गोठेकर बी या दोन संघांमध्ये सामना असेल. भावाले बी वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि बॅटिंग साठी त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे गोठेकर बी या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवलेले आहेत 38 धावा. 4 षटकांमध्ये फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश आलेलं आहे. अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली फईमने आणि तब्बल 16 धावा बनवल्या शेवटच्या षटकामध्ये आणि त्या धावा उपयुक्त ठरतील सेकंड इनिंग मध्ये जेव्हा भूमी 11 मांडा संघ डिफेंड करण्यासाठी येईल. 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि या 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आमचे आदर्श योगेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोरिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा आणि जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देयाचा डोळा आणि आपण पाहतो स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान च्या क्रिकेट स्पर्धेचा सोहळा. 7 दिवस क्रिकेटचा सप्ताह आपण पाहिला आणि आज मेगा फिनाले मेगा फेस्टिवल. खरं तर आज तुम्हाला या स्पर्धेतला चॅम्पियन कोण, रनरअप कोण, 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती कोण आणि 5व्या 6व्या क्रमांकाचा मानकरी कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे या स्पर्धेमध्ये. तो उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज साठी ॲक्वा वॉटर फिल्टर तुम्ही पाहतायत देण्यात येतील. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूज देण्यात येतील. तर नक्की या सगळ्यांचे मानकरी कोण, ही भव्य दिव्य ट्रॉफी चमचमणारी कोण आपल्या घरी घेऊन जाणार या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतील. होतात क्रिकेटचा सप्ताह मैदानावरती सुरू आहे. आज अंतिम दिवस आणि नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय भूमी 11 ला मांडा ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली. पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 38 धावा केले तर 39 धावेचं लक्ष उभं केलंय 10 गाव 11 10 गाव संघासमोर. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. ऑलरेडी सामना थोडा उशिरा सुरू झालाय. त्यानंतर आपण पाहतोय चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 गोटेकर बी ही लढत होईल. आणि तिसरी लढत वन सोल्युशन नवी मुंबई 40+ ओपन संघ आणि त्याला फाईट करेल गावदेवी नानकर संघ. हे दोन बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध येतील. 6 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेत. स्पर्धेचे आयोजक खरं तर राजदादा भोईर, ज्यांना पाहिलेलं स्वप्न 7 दिवसाची क्रिकेट स्पर्धा. राजदादा देखील क्रिकेटची खूप आवड आहे आणि नेहमीच प्रत्येक वर्षी मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात येतात. आणि खरं तर रोहितभाई भोईर यांच्याच नावानं क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळाली. या वर्षी दमदार आयोजन पाहायला मिळतंय आणि आज शेवटच्या टप्प्यातला सामने. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलं षटक गोलंदाज जगन पाटील पॅडल स्वीप केलाय
अगदी चांगला फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, धन 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 करत पहिला बॉल भरती, शानदार 4 रन. बॅट मधून चौकार आला. नॉन स्ट्रायकर वरती राजेश मिरकुटे हे दोनदा ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती दहागाव संघाचे. दोन्ही संघांचं स्वप्न या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये खेळण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न आहे. या स्पर्धेतली चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला घरी घेऊन जायची आहे. पाहूया मॅच मध्ये काय होणार, कारण लक्ष 24 बॉल मध्ये 38 आणि त्याला उत्तर देताना पहिला बॉल वरती चौका ठोकलाय. कदाचित बॅटची एज होती असं वाटतंय, परंतु यष्टी रक्षकाची चूक आणि नक्कीच इथे एक डॉट चेंडू आला. कारण या मॅच मध्ये विकेट इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा स्कोर थोडासा लो असतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीपासून समोरच्या टीम वरती दबाव टाकायचा असेल तर विकेटचं सातत्य हे ठेवणं फार गरजेचं आहे. विकेटचं सातत्य, अतिरिक्त दाबेबती अंकुश, दबाव मागे दबाव, त्यानंतर स्टँडर्ड फिल्डिंग आणि स्टँडर्ड गोलंदाजी, या 5 गोष्टी तुम्हाला मॅच मध्ये जिंकून देऊ शकतात. आणि जगनपाडेचा प्रयत्न देखील तोच आहे. यावेळेस उडवलाय बॉल स्क्रीनच्या जवळ, सीमारेषा बाहेर, लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर येतोय. या ओव्हर मधला दुसरा चौकार. बंधन मिळालं आणि त्याचा फायदा उचलला लगेच पुढच्या बॉलवरती. क्रिकेटमध्ये असंच असतं, कारण जर तुम्ही एखाद्या खेळाडूला जीवनदान द्याल तर त्याचा परिणाम तुम्हाला लगेच भोगावा लागतो. आणि तेच पाहिलं जगन्नाथ, त्याच मुले नाराज झाले की एक झेल किती महत्वाचं असतं. याचं उत्तर तर लगेच मैदानावरती दिलंय. हरेश मिरकुटे 2 चौकार ठोकतोय. वेगवान स्ट्रोकचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये, चेंडूची पाहणी झाली नाहीये, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचता आलं नाहीये हरेश मिरकुटेला. बॉल येण्याच्या अगोदर किंचित बॅट अगोदर फिरली आणि बॉल डॉट. धावा संख्या 8. आपण पाहतोय धावपळकावरती लागले पहिलं षटक मार्गस्थ असताना बॉल फेकले गेले 4. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं बॉल चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर. या ओव्हर मध्ये हा तिसरा शानदार चौकार. ओव्हर मध्ये आल्यात बघा या बॉलचं मॅजिक कसं आहे. चौकाराला पहिला बॉल वरती डॉट, त्यानंतर चौकाराला पुन्हा डॉट, आता चौकार आलाय. आता काय घडेल, डॉट की चौकार? काय क्रिकेट आहे. क्रिकेट खेळ यासाठी प्रेक्षकांना आवडतो आणि बरेच सारे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक जे सुट्टी नसूनही मैदानावरती गर्दी करतात त्यांचं आपण कौतुक करूया आणि स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत, त्यांचं देखील स्वागत. नापाक प्रयत्न ज्याला म्हटलं जाते. जर सरळ बॅटनं धाबा येत असतील तर आडव्या बॅटनं खेळण्याची काही आवश्यकता नसते. त्याला रिव्हर्स शॉटला नेहमी कधी कधी नापाक फटका म्हटलं जातोय. रिव्हर्स शॉट म्हणजे एक दुधारी तलवार आहे, लगाता आबाद नाही तो बर्बाद. अनेक सारे खेळाडूंना बर्बाद करून गेलेला फटका आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही पाहिला असेल कधी कधी अशा प्रकारचे फटके नक्कीच आपण पाहिलेत आणि अनेक सारे उदाहरण आहेत. एकच उदाहरण नाही की त्या फटक्याने कित्येक संघांना बर्बाद केलंय. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 आली. आता जे समीकरण राहिलं 25 धावेचं, येणारे 18 बॉल, 18 चेंडू 25 समीकरण आता सोपं झालंय. परंतु मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. ती मैदानावरती मांडा संघाला जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये, सामना 2 संघामध्ये, जो की 13 झाले स्कोर. लक्ष गाठायचंय मैदानामध्ये 39 म्हणजे 26 ची गरज आहे. येस सॉरी 39चं टार्गेट होतं. येस स्मॉल मिस्टेक. नानाला माहिती आहे की एक धाव किती इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये असते. एका धावेची किंमत तुम्ही त्या संघाला विचारा जो एका धावेनं परास्त होतो, आणि एका धावेची किंमत त्यापेक्षाही त्या खेळाडूला विचारा ज्याची बाईक एका धावेनं जाते. आणि नानकर संघ काल उदाहरणार्थ म्हणजे काल एक धाव किती इम्पॉर्टंट होती, शेवटच्या बॉलवरती ती निघाली नाही राहणार जरच्या मोठ्या संघाला.
रिव्हर्स शॉटचा प्रयत्न पुन्हा एकदा. फाईम एद्रेसी न्यू गोलंदाज तुम्ही पाहता सेकंड ओव्हर मध्ये. पण हरेश मिरकुडे काय करतो की मागच्या बॉलवरती त्यानं रिव्हर्स खेळला, आताही रिव्हर्सचा प्रयत्न करतोय. धावा जर सरळ बॅटनं येत असतील तर आडव्या बॅटनं खेळण्याची आवश्यकता नसते, परंतु त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं रणनीती हलक्यातनं क्लिक केलंय बघा. पुश करो आणि खुश रहो. एक सिंगलच्या मदतीनं 14 राहिलेत आता 25 धावा. बघा नक्कीच यष्टीरक्षकाच्या पाठीमागे नदीच्या साईडला ऑटो आहे बघा, ब्लॅक स्क्रीनच्या त्या साईडला. तर कोणाच्या असेल प्लीज आपण थोडी क्रॉस लावा, त्याची काच भरपूर चमकते. सूर्याची प्रखर किरणे काचेवरती पडल्यानंतर परावर्तित होत आहेत आणि ते ग्राउंडवरती खेळाडूंना त्रास देतात, कॉमेंटर बॉक्स मध्ये त्रास देतात. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. बघा लगेच प्रेक्षक आमचे ऍक्शन घेतात. खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे, याचसाठी आम्ही त्यांचा उल्लेख करत असतो की यस थँक्यू थँक्यू. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक जे नेहमी क्रिकेटला सपोर्ट करत असतात आणि त्यांच्यामुळेच खरं तर क्रीडा स्पर्धा ही यशस्वी होत असते. सिंगल न धावपळकावरती धावा लागल्या त्या 15 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, परंतु इथं काय घडलंय, विनाशकालीन विपरीत बुद्धी आणि ते खरं तर फलंदाज बाद झालाय. आवश्यकता नव्हती या बॉलवरती देखील आणि तेच घडलं. मी मगाशीच म्हणालं की रिव्हर्स शॉट हा दुधाली तलवार आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. हरेश मिरकुडे बॅक टू द लगआउट. तिसऱ्यांदा त्याने चान्स घेतली पण तिन्ही फटके त्याला लागले नाहीयेत. अखेर त्याला माघारी परतावं लागलंय आणि पहिला धक्का दहागाव 11 दहागाव संघाला. आणि अपयश आल्यानंतर आता या टीमवरती दबाव येईल का, कारण या संघाचा मेन खेळाडू होता हरेश मिरकुडे. आता आलाय धीरज पवार हलक्यातनं क्लिक करतोय, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू आला, 3-3 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे. रन्स तर मिळतील 2 धावेने अकाउंट ओपन केलं. 2 धावेने टीमची टोटल धावपळकावरती लागली आहे 17 रन. लॉस ऑफ 1 विकेट. गरज आहे अद्याप इथनं 22 धावेची. येणारे चेंडू आपण पाहतो, 13 चेंडू शिल्लक राहिले. 13 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल या दोन्ही संघाला खरं तर सामना जिंकण्यासाठी. कारण या खेळपट्टीवरती आम्ही गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी पाहिली आहे, या खेळपट्टीनं फलंदाजालाही साथ दिली. त्यामुळे हा सामना अद्याप बॅलन्स आहे. फटका चांगला पॅडल स्वीप करतोय, दन 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 करत चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर येतोय. इथे चौकार बॅट्समन तुम्ही पाहतायत धीरज पवार, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. धावपळकावरती 21 धावा लागल्यात. आता समीकरण उरलंय 12 चेंडू 17 धावेची गरज. याच दरम्यान अनमोल दादा भोईर यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती रोहित भाई प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. मेगा फेस्टिवल, मेगा फिनाले, प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागल्यात. बरेच सारे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि बरेच सारे प्रेक्षक जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत ज्यांना ग्राउंडवरती येता येत नाही, ते tenniscricket.in च्या माध्यमातून घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्ही द्वारे त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. क्रिकेट सीझन आता खूप वेगानं सुरू झाली आहे. रायगड ठाण्यामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात टेनिस बॉलच्या आणि खरं तर सध्या हा ओघ सुरू आहे. रायगडमध्ये तेवढ्या स्पर्धा, ठाणे जिल्ह्यामध्ये तेवढ्या स्पर्धा.
एका नाण्याच्या दोन बाजू खरं तर रायगड आणि ठाणे ज्यांच्यामध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध वाढलेत, क्रिकेटनं मैत्रीचे संबंध फार वाढवलेत आणि नक्कीच आज प्रत्येकामध्ये मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळतात. तर नक्कीच जाऊया मैदानावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 येणारे 2 षटक 18 धाबीची गरज आहे. गोलंदाज तयार, तिसरं षटक घेऊन निर्णायक चेंडू वरती प्रहार केला, पहिला बॉल हवे ते शतरक्षक थोडे दूर होते, 2 खेळाडू बॅकअप लाभलाय तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमजोर आहे, कारण ज्या बॉडीनुसार आपण पाहिलं की त्यांच्याकडे बॉडीनुसार ती रनिंग बिटवीन थोडी कमी आहे, परंतु चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. राजेश मिरकुडे स्ट्राईक हँड वरती खेळाडू, खरे तर टीचर आहेत, शिक्षक आहेत शाळेवरती, नक्कीच त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. तेवढा वेळ नसतो, कारण संपूर्ण दिवसभर शाळेत असताना प्रॅक्टिस आणि त्यानंतर क्रिकेट स्पर्धा खेळणं फार कठीण असतं. आणि आम्ही नेहमीच म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवत आहे. प्रत्येक गोष्टीचा सराव पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, त्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला फार गरजेचा आहे. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 24, 24 धावसंख्या होती. 10 चेंडू आणि तर नक्कीच आमचे मित्र खरे तर चटपटी कॉमेंट्री तुम्ही ऐकले असेल. रमेश गिरा आमचे मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. परंतु इथे काय घडलंय, झेल ड्रॉप झाला. मग असे सांगितलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल. स्टँडर्ड फिल्डिंग आणि स्टँडर्ड गोलंदाजी अतिरिक्त रन्स ह्या गोष्टीकडे तर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. आमचे समालोचक मित्र खरे तर रमेश गिरा जे मलंगड मधून मॅचला एन्जॉय करतात, रमेश गिराकडनं दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आदिवासी कॉमेंट्री तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, परंतु नक्कीच त्यांच्या माध्यमातून ती कॉमेंट्री बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय. रमेश गिराचं स्वागत. धावपडकावरती धाबा 25, 8 चेंडू 14 धाबेची गरज. बॅट एज लिडिंग एज होती, पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली, आता राहिले 7 चेंडू आणि 13. सामना अद्याप संपला नाहीये. खरं तर दोन्ही संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे, कारण दोन्ही संघ पाहिले तर 3-3 फेरी जिंकून 4थ्या फेरीमध्ये आल्या, तर सुपर 6 मध्ये ते सामना खेळतात. हारले तरी एका ट्रॉफीचे मानकरी होतील. म्हणजे गटातनं पुढे येऊन आज या मॅच मध्ये त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. यावेळेस बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळलाय. एक सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण होती. षटक समाप्त झाले. धावपडकावरती धाबा 27, 27 लागलेत, 28 धावा लागलेत. तर 11 धावीची गरज आहे. येणारे अंतिम षटक आणि 11 धावा. चांगली मॅच आहे. येणारे समीकरण 11 धावेची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगले मॅच प्रेक्षकांना सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. खरं तर दोन्ही संघांकडनं स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतं आणि शेवटपर्यंत ही लढत प्रेक्षकांना कशी पाहता मिळेल त्यासाठी मात्र इथे हे सामना आपण पाहिलं. तर ज्या प्रकारे प्रेक्षकांना अनुमान लावला होता की 38 धावा या खेळपट्टीवरती धागाव संघासमोर पुरेशा नाही आहेत, परंतु कौतुक करायला हवं मांडा संघाच्या गोलंदाजांचं. तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक थोडंसं मागणं होतं, परंतु ज्या प्रकारे 2 षटकं राहिली, एक दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये चिंटून 7 धावा दिल्या. परंतु निर्णायक षटक आता अशोकच्या हातामध्ये पाहायचं. अशोक दिंडा कट केलाय, सिंगल तर मिळाली, डबलचा प्रयत्न पाहायचंय, नकार दिलाय आणि दुसरी धाव
घेत असताना पूर्ण झाली आहे. एक एक धावेला किती महत्व आहे. इम्पॉर्टंट रन्स प्रत्येक मॅच मध्ये असते आणि आता या मॅच मध्ये त्याचं मूल्य बघा किती आहे. एक धावेचं धावसंख्या आता पुढे चालली आहे. धावसंख्यावरती स्कोर आपण पाहिला 30 वरती आहे आणि आता गरज आहे 9 धावेची. 5 चेंडू 9 धावा. सामना हाय व्होल्टेज. थोडा पाठीमागे ठेवला. खरं तर ह्या बॉलचा समाचार घेता आला नाहीये राजेश मिरकुटेला, कारण लेंथ थोडीशी पाठीमागे होती. छोटा चेंडू होता. असं वाटलं की या बॉलला पुल केला जाईल, परंतु बॅट टच चेंडूचा संपर्क नाहीये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. काय क्रिकेट आहे. कट केलाय कलात्मक क्रिकेट. मात्र एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न नाहीये आणि आता जे समीकरण उरलंय राहिलेले 3 चेंडू आणि 8 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा. असं म्हटलंही जातं की बिना संघर्ष कोई महान नाही बनता आणि या मॅच मध्ये स्वतःला महान करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतो अशोक डेंडा एक चांगला गोलंदाज आहे. 3 मध्ये 8 त्याला थांबवायचे आहेत. बॅचेज 2 फिल्डरच्या मधनं जणू काही सुईमधनं धागा ओवा असा प्रकारे चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप कडे धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार आलाय, परंतु सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. येणारे 2 चेंडू आता 4 धावेची गरज आहे. और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. कारण क्रिकेटमध्ये आमचे प्रेक्षक वर्ग सामने पाहण्यासाठी कामधंदे सोडून आलेले असतात. चांगलं खेळलं तर टाळ्या वाजवतात, खराब केलं तर शिव्या देतात. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये काय घडेल, कोणता संघ जिंकून सुपर 3 मध्ये दाखल होईल. येणारे 2 चेंडू 8 धावा. सामन्यामध्ये रोमांच वाढलाय. 4 धावेची गरज आहे. सॉरी 8 हवे होतात. चौकार आला आणि आता डॉट आलाय. सामना पुन्हा एकदा यावेळेस मांडा संघाच्या बाजूने आलाय. अप अँड डाऊन्स, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर आहे. आणि मैदानावरती काय घडेल, एका बॉल मध्ये आता 4 काढले जातील की नाही आहे. इथं सुपर 3 मध्ये कोणता संघ असेल. शेवटच्या अंतिम बॉलवरती मांडा संघ जिंकलाय. भूमी 11 मांडा संघ मैदानावरती जिंकलाय. स्वतःवरती विश्वास असलं की अंधाऱ्या रात्रीमध्ये वाटा सापडतात आणि शांत राहून देखील क्रिकेटच्या सामन्याला जिंकलं जात आहे हे दाखवलंय. जगन पाटील या संघाचं नेतृत्व करतात आणि नेहमी संयमानं क्रिकेट कसं खेळलं जावं, लो स्कोरिंग मध्ये कशी मॅच जिंकली जावी हे दाखवलंय जगन पाटील यांच्या सेनेनं. खरं तर त्यांची सेना आता सुपर 3 मध्ये दाखल झाली आहे. आनंद बघा चेहऱ्यावरती किती आहे. का सुरुवातीला त्यांचे खेळाडू नव्हते. सामना सुरू झाला, दयनीय परिस्थिती म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हर पासून विकेट मागे विकेट, जणू काय पिकलेल्या झाडाची पानं गळून पडावी अशी मांडा संघाची परिस्थिती होती. परंतु 38 धावा झाल्या. त्यात नंतर कॉन्फिडन्स न गोलंदाजी झाली आणि शेवटला अशोक डिंडानं सामना जिंकून दिलाय. अभिनंदन. मॅच एन्जॉय करतात त्यांच्याकडून मांडा संघाला शुभेच्छा दिल्यात. विश्वास आपलं देखील स्वागत आहे. खरं तर आपण पाहतो या मॅच मध्ये अप्रतिम